काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, करो निसायास शिकविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स देनवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. पांडुरंगा करू प्रथम नमना, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमना, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. अनंत कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु वास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आओ स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेर, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या जय गावी केला वास, त्यासी नसावे उदास. धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णावा, 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 काय महिमा वर्णावा. हे धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. सेवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणे नमस्तुते. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागो, मोह महिषासुर मर्दना लागोनी, विविध तापाची करावया गाड, विविध तापाची करावया गाड, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, जोगवा जोगवा मागे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन,
काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त स्थळी. कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देऊचे महान भगवत भक्त, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जिजाऊ रमण कानोबा प्रिय बंधू असणारे, ज्यांनी या भूतलावरती काजे नामाला ख्याती केली, जे जात असताना आपला नरदेह घेऊन वैकुंठाला गेले, ज्यांनी सदेह वैकुंठ गमन केलं, असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय. आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा संतप प्रकरणातील अभंगाच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल माझ्या मायबापू सज्जन श्रोते, आपल्या पवित्र पावन पुण्यभूमी श्री क्षेत्र वटमादेवी माता शारदीय नवरात्र उत्सव निमित्ताने श्री क्षेत्र वटमादेवी माता मंदिर पायथा श्री क्षेत्र सोनाशी व पंचकृषी तालुका संगमनेर जिल्हा नगर अहिल्यानगर या पवित्र तपस्थळावरती हा सुरू असणारा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड कीर्तन महोत्सव मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदामध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या अथक परिश्रमाने अनमोल सहकार्याने तथा हरिभक्तीपरायण द्वाराचार्य रामकृष्ण महाराज लवितकर यांच्या शुभ प्रेरणेने आधारस्तंभ कैलासवासी कारभारी चिमाजी गीते दादा तथा श्री साहेबराव नवले अध्यक्ष श्रमिक उद्योग समूह संगमनेर तथा हरिभक्तीपरायण माधव महाराज सानप अर्थात आपले जयहरी बाबा तथा आदरणीय हरिभक्तीपरायण श्री सुदाम मुरलीधर सानप, माजी जिल्हा परिषद सदस्य अहमदनगर श्री सोमनाथ रावबा गीते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, श्री सुदाम बाळू गीते सरपंच सोनोशी आणि श्री राजेंद्र तुकाराम सानप उपसरपंच सोनोशी यांच्या शुभ प्रेरणेने यांच्या मार्गदर्शनाने तथा आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे परममित्र या परिसराचं गायन या क्षेत्रातलं फार मोठं वैभव आदरणीय हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज गडाख पिंपळे यांच्या नियोजनाने तुम्ही सर्व सज्जन मायबाप ग्रामस्थ मंडळीच्या अनमोल सहकार्याने महिला मंडळीच्या अशा अथक परिश्रमाने बघा या बाजूच्या महिला बस ऐका हे बघा आई साहेब माझ्याकडे बघा एकदा, तुम्ही इकडे बघा, इकडं माझ्याकडं. मला एक सांगा, इकडं माणसं नाही का तुमच्यापेक्षा जास्त आहे का? आवाज तरी आहे का? बरं काय गप्पा मार तरी काय असतील तुम्ही? जरा इकडे लक्ष द्या. आल्या तशा बोलताय तुम्ही. तुम्हाला आहे ना मीटरच बसवायला पाहिजे देवान, तेवढीच एक चूक झाली तुमची. अजिबात बोलू नका. जर बोलल्यानं तुम्ही आता तुमची ती लाडकी बहीण योजनाच बंद पडेल. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व गायक वादक गुंजन संत मंडळी सर्वांचे कोटी कोटी आभार धन्यवाद व्यक्त करतो. प्रामुख्याने गोड अशी गायनाची साथ करण्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण नवनाथ महाराजे, आदरणीय हरिभक्तीपरायण दुसरे नवनाथ महाराजे, आदरणीय हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराजे, तुमचे सर्वांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. गोड अशी सर्व ही वारकरी मंडळी आमच्या आदरणीय सचिन महाराजांच्या गुरुकुलातील ही मंडळी, त्यांचे धन्यवाद. चोपदारांचे धन्यवाद. जय हरिबाबांचे आभार, सानबाबांचे आभार व्यक्त करतो. गोड अशी पक्वाजाची साथ करताय आमचे परममित्र आदरणीय हरिभक्तीपरायण सचिन दादांचे देखील कोटी कोटी धन्यवाद आभार व्यक्त करतो. गोड अशी संसृष्टी में आमच्या अमोल दादांची, त्यांचे देखील कोटी कोटी धन्यवाद आभार व्यक्त करतो. समोर यूट्यूब चॅनल देखील आहे, त्यांचे देखील धन्यवाद आभार व्यक्त करतो. मोठ्या संख्येने पितृवर्ग उपस्थिती तुमच्या चरणी दंडवत करतो. मोठ्या संख्येने तुम्ही सर्व माझ्या सज्जन माता वर्ग अर्थात सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या तुम्ही सर्व लाडक्या बहिणी, तुमचेही कोटी कोटी धन्यवाद आभार व्यक्त करतो. इथला आवाज द्या दोन. अतिशय उत्साहाने हा शारदीय नवरात्र महोत्सव उभ्या महाराष्ट्रामध्ये नाही म्हणता येणार, संपूर्ण देशातही नाही म्हणता येणार, संपूर्ण जगभरामध्ये हा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदामध्ये संपन्न होतोय. आणि आपल्या देखील पवित्र पावन अशा असणाऱ्या श्री वटमादेवी माता मंदिराच्या पायथ्याशी, या डोंगराच्या पायथ्याशी हा सोहळा संपन्न होतोय. आणि या सोहळ्यातील आजची ही दुसऱ्याच दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामर बालकाच्या वाट्याला आली माझं परम भाग्य समजतो. आणि या सेवेसाठी जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा संतप प्रकरणातील अभंग निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांचे उपकार व्यक्त करतात. तुकोबाराय सांगतात माझ्यावरती उपकार आहे. मग सांगा ना महाराज किती उपकार आहे? तुकोबाराय सांगतात त्या संतांनी केलेले उपकार इतके, ते संतांनी केलेले उपकार इतके, ते शब्दामध्ये मांडता येणार नाही, ते शब्दामध्ये सांगता येणार नाही. सांगा ना महाराज, सांगता येणार नाही का?
अजिबात सांगता येणार नाही. या जगात काही लोकांचे उपकार असे ते सांगता येतात, परंतु त्या उपकारातून उतराई होता येत नाही. एक वर्ग असा आहे त्याचे उपकार सांगताही येतात आणि उपकारातून उतराही देखील होता येतं. आणि एक वर्ग असा आहे त्याचे उपकार सांगताही येत नाही आणि उपकारातून उतराही होता येत नाही. एक वर्ग असा आहे त्याचे उपकार सांगताही येतात आणि त्या उपकारातून उतराही देखील होता येतात. कुणाचे? समजा आपले मित्रमंडळी, नातेवाईक, कुणाचे तरी उपकार असले ते सांगता येतात. हा फॅन बंद करता का? सगळेच बंद होतील का? असं फॅन खाली कुणीच बसलं नाही. हा फॅन लावलाय ना मला ना यांना फायदा आहे. म्हणजे असं आहे ते, म्हणजे लाडू घातले लोकाला, म्हातारा तर असलं ताकाला. करा, बंद करा, सगळेच बंद राहू द्या. कधी कधी प्रतिकूलतेचा परमार्थ करून बघा, जीवनात निश्चित काहीतरी लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि फॅन बंद झाल्या झाल्या आवाजात बदल होईल हे पण लक्षात ठेवा. बघा, एक वर्ग असा आहे त्या वर्गाचे उपकार सांगताही येतात आणि त्या उपकारातून उतराई होता येतं. तो वर्ग कुणाचा आहे? तो जीवाचा आहे. आपल्यावरती एखाद्याने उपकार केले दादा, ते सांगता येतात आणि त्या उपकारातून उतराई होता येतं. समजा तुम्हाला एखाद्या मित्राने गाडी दिली, तर तुम्हाला संगमनेर जाऊन यायचंय, तुम्हाला तुमच्या त्या मित्राने गाडी दिली, तुम्ही गावात आल्यावर सांगता का नाही, मला माझ्या मित्राने गाडी दिली? उपकार सांगता आले का नाही? बरं मला सांगा, उपकार सांगता आले, त्या उपकाराची परतफेड करता आली का नाही? आली. त्याने आज आपली गाडी नेली, त्याची आज आपण आणली, उद्या तो आपली घेऊन गेला. उपकारातून एखाद्याने आपल्याला 10,000 रुपये दिले, आपण त्याला परत दिले, त्याची उपकारातून परतफेड झाली. समजा एखादा आपल्याकडे लग्नाला आला, आपण त्याच्याकडे लग्नाला गेलो, उपकारातून परतफेड झाली. समजा एखाद्याने आपल्याकडे लग्नाला येऊन लग्नामध्ये 1100 रुपये आहेर केला, आपण त्याच्याकडे जाऊन 2100 केला. असं होतच नाही. आधी वही बघतो मग लग्नाला जातो आपण. का साधी लोक आहे का महाराज? वया सांभाळून ठेवले आहेराच्या महाराज लोकांनी. बघा, म्हणजे ते उपकार तेवढेच आहे, किती जेवढे केले तेवढ्यातून. समजा एखादा आपल्या अंत्यविधीला आलं, आपल्यावरती उपकार केले, आपण त्याच्या अंत्यविधीला, असं नाही होत, घरच्यांना जावं लागतं ते. या जगाने आपल्यावरती केलेले, सामान्य जीवाने केलेले उपकार सांगता येतात आणि उपकारातून उतराई होता येतं. दुसरा वर्ग आहे, त्या वर्गाचे उपकार सांगता येतात पण त्या उपकारातून उतराई होता येत नाही. कोणाकोणाचे? सांगता येतात पण उतराई होता येत नाही. आपल्यावरती उपकार आहे महाराज, कोणाचे? आईचे. सांगता येतं का नाही? आईचे उपकार सांगता येतात. आईने मला लहानाचं मोठं केलं, आईने मला जन्माला घातलं, जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. आईने जन्माला घातलं, फार मोठे उपकार आपल्यावरती केले, उपकार सांगता आले. बापाने कष्ट केले, उपकार सांगता आले. आईच सांगते ना महाराज, बाळा मी तुला 9 महिने 9 दिवस जपलंय पोटामध्ये, उदरामध्ये, तुला दूध पाजलं राजा. आईने केलेली उपकार सांगता येतात. आईने केलेले उपकार सांगता येतात पण त्या उपकारातून उतराई होता येत नाही. पर केले का नाही आईने उपकार? किती दिवस सांभाळला आपल्याला? 9 महिने 9 दिवस. नाही तर तुम्ही आईला विचारा, आई जपलंय का नाही? किती दिवस? 9 महिने 9. बरं तुम्ही ही ऐकणूक करता का नाही आम्हाला देखील? म्हणजे माझी पण आई मला म्हणते ना, 9 महिने 9 दिवस सांभाळला बाळा, तू काय असा लहानाचा मोठा नाही झाला, तुझी काळजी घेतली. बरं नुसती आपल्याला ऐकणूक आहे का? आपल्या बायकायला ऐकणूक आहे. सुनाला ऐकणूक करता ना. तुला नाही माहिती कसं सांभाळलं त्याला. 9 महिने 9 दिवस त्याचा त्रास सहन केला. तळ हाताच्या फोडासारखं जपलंय लेकाला, हाडाचे काळे केले, रक्ताचं पाणी करून लहानाचा मोठा केला. अगं जन्माला आला 2.25 किलोचा होता, त्याला 70 किलोचा केला आणि तुझ्या ताब्यात दिला. बोलते नाही महाराज, त्या सुनाला तर इतकं बोलते, 9 महिने 9 दिवस जपलं मी त्याला, तुला माहिती मी किती त्रास सहन केला. कोणाला सांगते? सुना. ज्या सुनाला सांगते मला सांगा, तिच्या आईने तिला जपलं नाही का तेवढं? बोला ना.
जसं तिने पण त्या सुनाला काय ऐकणूक करायची, असे ऐकणूक करते मी 9 महिने 9 दिवस सांभाळलं, जसं काय त्या पोरीच्या आईने तिला गुगलहून डाउनलोड केले असे वाक्य ऐकवतो आपण तिला. अरे तिला एवढेच कष्ट, ती जन्माला आली, तुझं तरी 1.25 किलोच होतं, ती जन्माला आली तेव्हा 1250 ग्रॅम भरली होती. त्या आईने देखील जपलंय गड्या, हे लक्षात ठेवा. आईचे उपकार सांगता येतात, त्या उपकारातून उतराई होता येत नाही. बापाचे उपकार सांगता येतात, उपकारातून उतराई होता येत नाही. झाडाचे वृक्षाचे उपकार सांगता येतात, वृक्षाचे उपकार सांगता येतात. झाडाने सावली दिली सांगता येते, पण उपकारातून उतराई होता येत नाही. वृक्षाने फळं दिले सांगता येतात, परंतु त्या उपकारातून उतराई होता येत नाही. तसं या जगामध्ये सूर्याने उपकार केले सांगता येतात. काय देतो सूर्य आपल्याला? प्रकाश देतो, ऊन देतो. हे सूर्याने केलेले आपल्यावरती उपकार आहे. काय नाही, हळूहळू न्या. नाही प्रेमाने ते काय लय वेळ नाही बोलणार सांगा बाबा, बरं का, लय वेळ नाही बोलणार. हो ना, अर्धा पाऊण तास लय झाला. बाहेरचे का? बाहेरचेच लोक राडे घालतात. इथे बाहेरचाच ना, इथं कुठला गावातला राडे घालणार? गावातल्या लोकांचा त्रास नसतोच महाराज. गावातल्या लोकांचा त्रास आहे का तुम्हाला? काही झाला तरी तुम्हाला त्या त्रासाची सवय झाली आहे की नाही? आता हे आजचं मड आहे म्हणून रड, नाही तर रोजचं मड त्याला कोण रड महाराज? रोजचं असतं तुम्ही इथपर्यंत येऊच दिलं ना. ते इथं आले पाया पडले ना, तेव्हाच अंदाज आला मला. इथं पार बाबाच्या इकडं तिकडं, आणि जाताना रिवर्स गेअर टाकून गेले. मला हसू कसं झालं, म्हटलं कॅमेऱ्यावाला आणि कॅमेरा संगच याकाव की आता बाबा नाही माघार घेत म्हणून. ऐकलं, त्या लक्ष द्या बघा. कुठं हे सूर्याचे उपकार सांगता येतात, पण त्या उपकारातून उतराई होता येत नाही. एक तर वेळ कमी आहे, 7 ते 9 कीर्तनाची वेळ आहे की नाही? जरी कीर्तन लेट चालू झालं महाराज, लेट चालू झालं म्हणजे ती जबाबदारी आपली. कीर्तन लेट चालू झालं म्हणजे हे उपस्थित आहे, हे उपस्थित आहे, हे उपस्थित आहे, मी येऊन उपस्थित आहे, फक्त तुमची वाट पाहत होतो. आमचं कसं, तुम्ही दिसल्याशिवाय आम्ही सांगायचो कुणाला? आणि पुन्हा समजा आम्ही आमच्या वेळेत करून घेतलं, तुम्ही आम्ही ऐकायलाच नव्हतो, आणि तुम्हाला द्यायचं कसं काय? म्हणजे तिथून मग पण वेळेत थांबणं आमची जबाबदारी गड्या. मी कीर्तनाच्या बाबतीत नवनाथ बाबा मला म्हटले काही नाही महाराज, 9:15 झाले तरी चालतील. आपलं तसं नाही. मी 6:45 हजर आहे ना, मी 9ला कीर्तनावरील असतो. मी नियमाला लय पक्का आहे महाराज. नियम मला मग घरूनच सांगितलं 9च्या पुढे बोलायचं नाही म्हणून. आई वडिलांनी आई बापाचं सांगतोय मी तुम्हाला, त्यांनी सांगितलं मला. बायकोचं नाही अजून काही ऐकत मी मला, अजिबात ऐकत नाही. बायकोचं काहीच ऐकून घेत नाही. तुम्ही 2 मिनिटं कॅमेरा बंद करता का? फक्त एक सेकंद. काहीच ऐकत नाही बायकोचं. काय कारण ऐकायचं माणूस? कसं काय ऐकल मी? खरंच ऐकत नाही. बंद करा 2 मिनिटं. तुम्ही लाईट चालू आहे पुढे, मला सगळं कळत आहे काय तेव्हा. बंद विषय असतो दादा, द्या इकडे लक्ष द्या. मी त्यांना आधी विचारून घेतलं लाईव्ह आहे का? ते म्हणले दादा लाईव्ह नाही, म्हणून एवढं मोकळं बोलायला लागलो मी. बघा, उपकार काहीचे सांगता येतात, काहीचे सूर्याचे उपकार सांगता येतात, त्या उपकारातून उतराई होता येत नाही. चंद्र आपल्याला शीतलता देतो. चंद्राचे उपकार सांगता येतात, त्यांनी शीतलता दिली. चंद्राने अमृताचा वर्षाव केला, सांगता येतं, त्या चंद्राच्या उपकारातून उतराई होता येत नाही. नदीचे उपकार सांगता येतात, ती आमच्या हितासाठी वाहते, सांगता येतात नदीचे उपकार, परंतु नदीच्या उपकारातून उतराई होता येत नाही. पण या जगामध्ये एक वर्ग असा आहे, त्या वर्गाचे उपकार सांगताही येत नाही आणि त्या उपकारातून उतराई होता येत नाही. कोणता वर्ग आहे? तो संतांचा वर्ग आहे. तुकोबराय काय उपकार केले त्या संतांनी तुमच्यावरती, त्यावेळेला तुकोबराय सांगतात, येथे उपकारासाठी. वा वा, गोड गोड. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी,
आले घरच्या वैकुंठी घरच्या वैकुंठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी कशासाठी आले संत? इथं उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. तसं संतांना या ठिकाणी येण्याची गरजच नव्हती गड्या, काही गरज नव्हती. संत वैकुंठात होते, सुखाने होते, समाधानाने होते. मग आले कशासाठी? बुडत हे जन न देखवे डोळा येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा. बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या. कशाचा कळवळा येतो? संत या जगात आले महाराज, वैकुंठाहून आले. कशासाठी? येत उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. मग सांगा ना महाराज, त्या संतांनी तुमच्यावरती काय उपकार केले? तर तुकोबराय सांगतात, त्या संतांनी केलेले उपकार मी काय सांगू? अभंगाचं पहिलं काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. हरी काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार,
मज निरंतर जागविती. संतांनी आम्हाला जागवण्याचं काम केलं. बर, संतांनी कुणाला जागवलं? संतांनी जीवाला जागवलं. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा संतांनी जीवाला जाग, संतांनी संतांना जाग केलं. उठा साधू संत साधा आपुले इथ, साधा आपुले इथ, गेला नरदेह, गेला नरदेह, कैसा भगवंत. उठा संत साधा पुरे हित, साधा पुरे हित, जाईल हार देह, जाईल हार देह, माझा कैसा भगवंता. संतांनी जीवाला जागे केली, संतांनी संतांना जागे केली. एवढ्यावरती संत थांबले का? नाही नाही महाराज, संतांनी देवाला जागे केला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरडा पायी दाटला, वळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवारांची दाटी. संतांनी जीवाला जाग केलं, संतांनी संतांना जाग केलं आणि संतांनी देवाला जाग केलं. एवढ्यावरती संत थांबले नाही, संतांनी जगाला जाग केलं. जग जोगी, जग जोगी, जाग जाग बोलती. जग जोगी, जग जोगी, जाग जाग बोलती. जागता जगदेवा, जगदाई बाबा, हो जग जोगिया, जग जोगिया, संतांनी जागे केलं, संतांनी संतांना जागे केलं, संतांनी जीवाला जाग केलं, संतांनी देवाला जाग केलं. संतांना वाटलं चुकून एखादं राहिलं असेल म्हणून जगाला जाग केलं. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या आणि नाडोनी बागा, जग जोगी, जग जोगी, जाग जाग बोलती. का जाग केलं महाराज? माणसानी जागा असावं याकरता संतांनी आपल्याला जाग केलं. बरं, एका दिवसापुरतं जाग केलं का? मग सतत जाग केलं. मज निरंतर जागविती. मला सांगा, जागवणं हे उपकार आहे का नाही? जागवणं हे उपकार आहे का नाही? जर जागवणं हे उपकारच असतील तर महाराज मग संतांचेच का मानायचे? त्या संत तर कधीतरी 7 म्हणजे वर्षातून 7च दिवस काकड्यामध्ये जाग करतात. मग खरे उपकार तर आम्ही पाववाल्याचे मानले पाहिजे. सकाळी सकाळी येतो ना तो, ऐका, संत जाग झोपेतून नाही करत, संत जाग हिताच्या ठिकाणी करत. माणसाने जागा असावं, कुठं असावं? झोपेतून जागा असल्यापेक्षा हिताच्या ठिकाणी जागा असावं. आता जेवढे इथे कीर्तनात बसले ना तुम्ही सर्व झोपेतूनही जागे आणि हिताच्या ठिकाणी देखील जागे. आता घरी काही लोक असतील आपल्या गावात सोनोशी मध्ये जागेच असतील, ते जागेच ते, पण ते ऐका, ते झोपेतून जागे परंतु हिताच्या ठिकाणी मात्र ते झोपले. बरं, माणसाने जाग कधी असावं? मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही शेवट जागे झाले, तो चालणार नाही का? म्हणजे मरता मरता काही 4-8 दिवस थोडे दिवस राहिले मग जागा. हे बघा, जाग कधी असावं माहिती का? चोर येऊन चोरी करून जाण्याच्या आधी जागा असावं. चोर आले, चोरी करून निघाले आणि जाताना महाराज चाळीचा दरवाजा वाजला, गेट वाजलं घराचं. म्हातारा अंगणात खाट टाकून झोपलेलं होतं. म्हाताराने, का रे कोण आहे? लगेच एक चोर पळत आला
आणि म्हाताऱ्याकडे आधार कार्ड देऊन निघून गेला. चोराला आपण विचारतो तू कोण आहे, म्हणजे चोर नाव सांगणार आहे का त्याचं कोण आहे, पण म्हाताऱ्याचा आवाज ऐकला आणि चोर पळून गेले. म्हाताऱ्याच्या लक्षात आलं ज्या आरती पळून गेली त्या आरती आपल्या घरात चोरी झाली. जागं झालं म्हातारं, घरामध्ये जाऊन बघितलं घरातली सगळी चोरी झाली. पोरं वरच्या रूम मध्ये झोपलेले, खाली जेवढं सोनं नाणं होतं सगळं निघून गेलं. पोरं नाव खाली या पोरावर, चोरी झाली आपल्या घरात. पोरं पळत आले, काय झालं आबा, अरे चोरी झाली. पोरं म्हटले चला लगेच पोलीस स्टेशनला जाऊ. म्हातारा म्हणला येड्या हो, एक काम करा, पोलीस स्टेशनला सकाळी जाता येईल. या कोपऱ्यामध्ये काठ्या आहे, इकडे एक तलवार लपवून ठेवली, तिकडे असे मोठ्याले गज आहे, काढून आणा. पोरं म्हटले कशाला, म्हणजे चोर पुन्हा आले आपण पकडू, डायरेक्ट पोलीस स्टेशन. आत्ती कशाला येतील, आपल्या घरात काही शिल्लक तरी ठेवलंय का. सावध कधी व्हावं माणसानी, चोरी होण्याच्या आधी. आई आता तुमच्याकडे दिवे चालू आहे सर्वांच्या घरामध्ये, कशाचे, नवरात्राचे चालू आहे का नाही, दिवे लावले ना प्रत्येकाच्या घरामध्ये लावले ना दिवे. मला सांगा त्या दिव्यात तेल कधी घालावा, दिवा चालू आहे तोपर्यंत का दिवा विजल्यावर. बोला बोला मोठ्याने बोला, मगाशी बोलत होते तेवढ्या मोठ्याने बोला. नाही, त्या दिव्यात तेल कधी घालावं, दिवा चालू आहे तोपर्यंत का दिवा विजल्यावर. दिवा चालू आहे तोपर्यंत. निर्वाण दीपे किंमत तैल दानम, दिवा विजला तेल टाकून फायदा नाही, दिवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत. तसं माणसाने जीवनात जागं व्हावं कधीपर्यंत, जोपर्यंत आपलं वाटोळं होत नाही त्याच्या आधीपर्यंत. कधी जागा असावं, पेटायच्या आधी जागा असावं, काडी लागायच्या आधी. एक खेडेगावामध्ये म्हातारा म्हातारी दोघच होती, म्हणजे गावात बाकीचे लोक होते पण त्या घरात ते दोघं होते. झाली नवरा बायकोची भांडणं महाराज म्हातारपणी. ए बाळाओ, नाही नका सगळे उठून दिले, ऐकायचं कोणी. ए बाळाओ, ए तुम्ही थांबा, तुम्ही आता तुम्ही उभे राहा बरं, तेवढे उभे राहा दादा, उभे राहा, 2 मिनिट राहा उभे, पटकन हात जोडून उभे राहा. अरे तुम्हाला लय चांगली गोष्ट सांगतो, हात जोडून उभे राहा ना. हा ते बघा तो उभा राहिला, राहा पटकन उभे राहा. राहिले उभे राहा, पटकन उभे राहा, दाजी राहा उभे, असं कोण. हा राहा उभा, चला हात जोडा. माझ्या तुम्ही आता गबसा बाकीचे म्हणा, माझ्या माग म्हणा, आम्ही सर्व देवा घरची फुलं आहोत. आम्हा सर्वांना महाराजांनी सांगितलेलं कळतं. ऐका ना, आता आम्ही बोलणार नाही, आता आम्ही सर्व माग जाऊन बसू. बोल ना का आता, बसा खाली. काय महाराज, मला भांडणं बोलणं नवनाथ बाबा आहे की नाही, तुम्हाला सर्वांना माहिती. वादनं आपलं ते चिडचिडन ते आपला संपर्कच नाही महाराज, अजिबात नाही, जमतच नाही, भांडणं जमत नाही आपल्याला. शिकवलंच नाही घरच्यांनी तर, त्याचे काही क्लास राहता का, काही शिकवलं नाही म्हणजे. पण नसावं महाराज, आहे की नाही. कुठं होतो आपण, म्हातारी दोघंच भांडणं झाले, म्हातारपणी भांडणं झाले, दोघं एकमेकाशी बोलत नव्हते, दोघंही एकमेकाचा राग करायचे महाराज, बोलत नव्हते. पण म्हातारीने स्वयंपाक बनवल्याशिवाय खायला भेटत नव्हतं. म्हातारीने काय करायचं, म्हातारीचा स्वयंपाक झाला का म्हाताऱ्याला भूक लागली का त्या बाबांनी तांब्या भरून घ्यायचा, मांडी घालून बसायचं. म्हातारा मांडी घालून बसलं का म्हातारीच्या लक्षात यायचं यांना भूक लागली. म्हातारीने काय करायचं, जेवणाचं ताट बनवायचं आणि म्हातारीच्या समोर नेऊन आपटायची काय गरज, ठेवलं तरी चालतं ना. काही कारण आहे का आपटायचं, आहे का. ताट आपटल्यावर त्याच्यातली भाजी सांडल, पोळी खालील, कसं काय तुम्ही असं. ते ताट न्यायचं म्हाताऱ्याच्या पुढे ठेवायचं आणि मग म्हातारीने जेवण चालू करायचं. पाणी संपलं का म्हातारीने म्हटलं पाहिजे ना, ए अगं मला पाणी आण. ते पाणी बोलत नव्हते ना महाराज, ते तांबे आपटायचं. कारण की ते नवरा बायकोच्या भांडणाचा नियम असा आहे, जो आधी बोलला तो हरतो, नाही बोलला तो जिंकतो, बरोबर आहे का. मग आधी जो बोलत, समजा म्हातारी बोलली ती हरते, म्हातारा बोललं ते हरते, ते बोलतच नव्हते महाराज. मी काय सांगतोय, आधी जागे व्हा. आणि ते मग म्हाताऱ्याचं जेवण झालं का म्हातारा अंगणामध्ये जाऊन शेकुटी करायचं. शेकुटी हिवाळ्याचे दिवस, म्हातारीने शेकुटी केली का म्हातारी भांडे घासून यायची, 2 भांडे असायचे, म्हातारी पलीकडनं बसायची, शेकुटी एक, दोघं शेकायची.
पण बोलत नव्हते. एकमेकाकडे पाहिजे चांगली. ते गाणं होतं जुनं, बैठ मेरे पास तुझे देखता रहू, कुछ तू ना कहे कुछ मैं ना कहू, बैठ मेरे पास तुझे देखता रहू. एकमेकाकडे बघायचे. शेकुटी झाली का दोघं शेकायचे महाराज. दोघंही शेकायचे पण बोलत नसायचे. पण शेकुटी आवरत आली बा, संपत आली. मग म्हातारीने अशी एक जाड काडी घेतली आणि त्या शेकुटीतल्या बाकीच्या काड्या बाजूला राहिलेल्या जाळलेल्या अर्ध्या त्या अशा काडीने अशा उचलून टाकल्या. अशा लोटता लोटता जाळाची एक काडी जशी अशी वर गेली तशी म्हाताऱ्याच्या धोतरावर पडली. बरं म्हातारे शेकण्यामध्ये मग्न. बरं ते धोत्र काय अशी कॉटनची धोत्र नाही, ते तेरिकोटचे धोत्र होते. त्याला पेटायला वेगळे असतो महाराज. ते म्हातारे शेकण्यामध्ये मग्न होतं. पण म्हातारीचं लक्ष गेलं, जाळाची काडी उडाली, म्हाताऱ्याच्या कुठं पडली, धोत्रावरती पडली. आता जर म्हाताऱ्याचं कमी जास्त झालं तर तिने बघितलं धोतर पेटायला लागलं. पण म्हाताऱ्याचं लक्ष नव्हतं, ते शेकण्यात मग्न होतं. कोई किसमे मगन कोई किसमे मगन, जिसका हो गया लगन वो उसी में मगन. मग्न झालेलं. पण म्हातारीने बघितलं ते धोतर जळत 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 त्याचा सोनोशीचा नाकाशा झाला. वाढत वाढत त्याचा संगमनेर तालुका होत चालला. म्हातारीला असं वाटलं आता जर वाढवा झालं तर म्हाताऱ्याचं तोंड आपल्याला दिसणार नाही. पण आपण म्हणावं कसं तुमचं धोतर जळायला लागलं. मी जर म्हणले अहो तुमचं धोतर जळायला लागलं तर मी आधी बोलल, मी आधी बोलले तर मी हारल. म्हणजे म्हातारीचं म्हणणं असं होतं, म्हातारं उभं जळालं तर चालत, मी हारले नाही पाहिजे बाबा. म्हातारी महाराज. मग म्हातारीने बोलली नाही ना, म्हातारी धोतर पेटतं. म्हातारीने टाळे वाजवायला सुरुवात केली. आई बघा ना, म्हातारी टाळे वाजवायची, म्हणायची मला काय करायचं, कोणाचं धोतर पेटो, मला काय करायचं, कोणाचंही धोतर पेटो, मला काय करायचं. म्हातारा म्हटलं धोतर तर मीच घातलंय. मग दोघांनी मिळून विजवलं आणि विजवून झाल्यावरती दोघांमधली चर्चा. सगळं करायचं पण भांडायचं नाही. कधी जळायला सावध कधी व्हा, जागे कधी व्हा माहिती का, जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे अरे जो तोपर्यंतच जागे व्हा. आपोल्या हिता जो आसे जागता, धन्य माता पिता तयाची. संतांनी जागवण्याचं काम केलं. बरं एका दिवसापुरतं का, आमचे संत सांगतात मज निरंतर जागविती. या जगात कुणीच कुणाचं नाही. अरे आपण सावध झालं पाहिजे, चांगलं जीवन जगलं पाहिजे, याकरता संतांनी आपल्याला जाग केलं. मज निरंतर जागविती. महाराज जाग संतांनी कुठे केलं हे बघा. संतांनी फक्त आपल्याला परमार्थाच्या ठिकाणी जाग नाही केलं, संतांनी आपल्याला प्रपंचाच्या ठिकाणी देखील जाग केली. मला सांगा प्रपंच कसा करावा हे आपल्याला कळतं का, संतांना आपल्यापेक्षा जास्त माहिती. आता बरेचसे लोक म्हणतात कीर्तनकार लोकांनी संसाराच्या गोष्टी सांगू नये. पण तुम्हाला माहिती का, अर्धे लोक कीर्तन करायचं ऐकून ऐकून प्रपंचात नीट वागायला लागले. कधी हा विचार केलाय का, अरे प्रपंच करणं म्हणजे काय. कधी कधी प्रपंचामध्ये पत्नीने पतीशी कसं वागावं ही संसारातलीच गोष्ट आहे ना. पतिव्रता नेने अनेकाची स्तुती हे कोणी सांगितलं, हे संतांनी सांगितलं. पतिव्रते जायचा भ्रतार प्रमाण हे कोणी सांगितलं. संसार कसा करावा हे कीर्तनकारांनी सांगू नये म्हणे, आमच्या संतांनी सांगितलं. संसार करावा नेटका, अरे कुठे दिसू नये हटका हे कोणी सांगितलं. हे बघा ज्याला याच्यातला काही अंदाज नाही ना त्यांनी अंदाजपंची बोलूच नाही. काय उगाच तारे तुडीत बसायचे आपली ज्याच्यातलं माहिती नाही ते. प्रपंच कसा करावा ऐका, अरे जीव प्रपंचामध्ये जगावं कसा, व्यवहार कसा असावा. संतांनी फक्त परमार्थात नाही जाग केलं, व्यवहाराच्या ठिकाणी जाग केलं. झाली वेळ संपत आली असेल, माझे 15-20 मिनिटं राहिले असतील. एक गोड दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक राजा होता. राजा, शिपाई आणि प्रधान किती वर्ग झाले, 3 वर्ग झाले. पहिला वर्ग राजाचा, दुसरा वर्ग प्रधानाचा आणि तिसरा वर्ग शिपायाचा. राजा, शिपाई आणि प्रधान तिघही जंगलामध्ये शिकारीसाठी गेले. सर्वात पुढं कोण, शिपाई. सर्वात पुढं कोण, शिपाई. 2 नंबर प्रधान आणि नंतर राजा. निघाले शिकारीसाठी. बरं सगळ्यात पुढं शिपाई होते, पण ते शिपाई मागं पाहतच नव्हते. पाहतही नाही ते मागं, ते आपलं पुढं पुढं. मी तिथले शिपाई सांगतो, ग्रामपंचायतचा शिपाई, शाळेचा शिपाई, सोसायटीचा शिपाई, त्यांचा इथं काही संबंध येत नाही. कारण की मी राजा, प्रधान आणि शिपाई हे तिकडचे सांगितले. इथं तुमच्या गावातल्या शिपायाचा काही संबंध नाही ना, आल्यास निवळ योगा योग समजावा.
म्हणजे सगळ्यात पुढे शिपाई चालायची, मागं बघत नव्हते. हे आपल्या मस्तीमध्ये मस्त. पुढं शिपाई, मागं प्रधान राजा. ती एका बाजूला निघून गेले, एका बाजूला शिपाई निघून गेले, एका बाजूला प्रधान गेला आणि एका बाजूला राजा गेला. तिघांची ताटातूट झाली. तिघं एकमेकाला आता शोधू लागली. शिपाई राजाला शोधत होते, राजा प्रधानाला शोधत होता, प्रधान या दोघांनाही शोधत होता. तिघांची एकमेकाला शोधाशोध चालू झाली. संत मज निरंतर जागविती यासाठी मी सांगतोय. आणि पुढे गेल्यानंतर शिपाई ज्या रस्त्याने चालले त्या रस्त्याने एका झाडाखाली एक अंध व्यक्ती बसलेला होता. आंधळा, दोन्ही डोळ्यांनी त्याला दिसत नव्हतं. आणि हे शिपाई तिथे गेले कोणाजवळ? त्या आंधळे बाबांजवळ. आणि तिथे जाऊन त्याला आंधळे बाबांना विचारता, ए आंधळ्या, या रस्त्याने काही माणसं जाताना दिसले का? कुणाला? कुणाला? या रस्त्याने काही माणसं जाताना दिसले का? कुणाला? आंधळा म्हणला, मला दिसला असतं तर मी इथं बसलो तरी असतो का? तेव्हा आंधळे बाबांनी सांगितलं, नाही बाबा, या रस्त्याने मला काही कुणी जाताना दिसलं नाही. निघून गेले शिपाई. धन्यवाद नाही, आभार नाही, काहीच नाही, काहीच नाही. लोक आभार देखील मानत नाही हो. आता आम्ही महाराज, आम्हाला रोज तुम्ही जसं विचारताना उत्तर तशीच येतात. आता आम्हाला असे आडवळणी गावाला जायचं म्हणल्यावर लय लोकांना विचारायला थांबावं लागतं. त्या मॅपच्या मावशीवरती भरोसा नाही आपला. ती कधी कधी पाटापाट्यानंच घेऊन जाते. रस्ताच नाही त्या पाटाने, गाडी वळवता येत नाही, पुढेही जाता येत नाही महाराज, ऐक नाही. पण ते विचारलं जातं. मग कसं विचारलं पाहिजे? एखाद्याला मार्ग विचारायचा. कसा विचारायचा? ओ दादा, मला सोनोशीला जायचंय. तो काय सांगेल? मग एक काम करा, तुम्ही तळेगाव जा. तळेगावून सरळ पुढं तुम्ही सिन्नर हावे, नाशिक हावेने जा. पुढे गेले का कोणतं गाव लागेल? नानज लागेल. नानजून पुढे डाव्या हाताला गेले का कोणतं गाव लागेल? बरोबर ना, सोनोशी लागेल. पण हे कधी सांगेल तो? ओ दादा, मला सोनोशीला जायचं, असं बोलावं लागतं. तुम्ही सोनोशीला जायचंय, तो जाय, मग तुला कोणी अडवलंय? म्हणजे शेवटी आपल्या बोलण्यावरती अवलंबून आहे. तुम्ही विचारता कसं, याला फार महत्व आहे. लोक विचारताना, बोलत असताना लोक विचार करत नाही. तसं ते ए आंधळ्या, काही महाराज आंधळे बाबा म्हणले, बाबा या रस्त्याने काय मला कोणी जाताना दिसलं नाही. निघून गेले. धन्यवाद नाही, आभार नाही, काही नाही. थोड्या वेळाने पाठीमागून 5-10 मिनिटांनी प्रधान आला. त्या आंधळे बाबांजवळ गेला. बाबा, या रस्त्याने कुणी गेल्याचा भास झाला का हो? कुणी तुमच्याशी बोललं का बाबा? त्यावेळेला ते आंधळे बाबा म्हणे, हो बाबा, अगदी 10 मिनिटापूर्वी या रस्त्याने काही माणसं गेली. तू जर लवकर गेला तर तुझी आणि त्यांची 10-15-20 मिनिटांमध्ये भेट होईल. त्या प्रधानाने सांगितलं, धन्यवाद बाबा, तुमचा खूप खूप आभारी आहे. प्रधान निघून गेला. पाठीमागून थोड्या वेळाने राजा आला. राजा जवळ गेला बाबांच्या. बाबा पाणी घ्या. पाणी पाजलं बाबा. बाबा तुम्हाला भूक लागली, काही खायचंय का? नाही बाबा, मला काही भूक नाही, काही खाण्याची इच्छा नाही. बाबा, माझा एक प्रश्न होता हो. बोला ना. या रस्त्याने काही माणसं गेल्याचा भास झाला का? तुमच्याशी कुणी काही बोललं का? तुम्हाला काही असं कुणी काही विचारलं का? त्यावेळेला त्या बाबांनी सांगितलं, हो राजा, हो राजा, अगदी 20 मिनिटापूर्वी तुझ्या राज्याचे शिपाई गेले, 10 मिनिटापूर्वी तुझ्या राज्याचा प्रधान गेला, आणि आता तू राजा आहे. तू जर लवकर गेला तर तुझी आणि त्यांची अर्ध्या तासाच्या आत भेट होईल. राजा म्हणला, बाबा तुम्हाला कसं काय कळालं मी राजा आहे? ते शिपाईनी सांगितलं का? म्हटले अजिबात नाही. मग प्रधानाने सांगितलं का मी राजा आहे? अजिबात नाही. मग तुम्हाला कळालं कसं काय मी राजा, ते प्रधान, त्याच्या पुढचे शिपाई कसं काय? म्हणले, मला माणसं ओळखायचे कसे यासाठी माझ्या ज्ञानोबरायांनी जाग केलं. कोणी जाग केलं? मज निरंतर जागविधी. कोणी जाग केलं? ज्ञानोबरायांनी जाग केलं. कसं काय जाग केलं? आमच्या गावात ज्ञानेश्वरी पारायण व्हायचं आणि मी तिथं बसलेला असायचो. आणि त्यावेळेला ज्ञानेश्वरीची एक ओवी अर्धी माझ्या कानावरती पडली. झाड जाणी जे फुले आणि माणूस जाणी जे बोले. झाड कशाचं आहे फुलावून कळतं, आणि माणूस काय लायकीचा आहे त्याच्या बोलण्यावरून कळतं. म्हणजे कसं काय अंदाज आला? म्हणजे पहिले गेले ते शिपाई होते का? उर्मटपणा अंगात. ते म्हणजे हे आंधळ्या, मी अंदाज घेतला हे दारातही उभी करायच्या लायकीची नाही. नंतरचा प्रधान कसं काय? त्याच्या बोलण्यात नम्रता होती. ओ आंधळे बाबा, मला हा प्रधान पदाच्या लायकी. मग मी राजा आहे कसं कळालं? तुझी नम्रता किती आहे? तू आधी आल्यावर मला पाणी दिलं, नंतर अन्नाचं विचारलं. जो आधी रयतेच्या अन्न आणि पाण्याची व्यवस्था करतो तो राज्य करण्याच्या योग्यतेचा, तो राज्य करण्याच्या लायकीचा असतो, म्हणून तुला ओळख नाही.
राजा म्हणला भाग्य वा, धन्यवाद बाबा. एवढ्यावरती राजा थांबला नाही. राजाने बघितलं याला जर एवढे अंदाजे तर आपण याला इथं नाही ठेवायचं. बाबा माझ्याबरोबर राज्यात चालता का? कुठेही मला राहायचं जे घेऊन गेला तर आनंद आहे. राजाने आंधळे बाबा आणले, राज्यात आणले. बाबाच्या डोक्यावर बाबाची वळकटी तशीच, म्हणजे जंगलातून आंधळे बाबा आणले. बाबांच्या जेवणामध्ये 2 चपात्या, वरण भात आणि भाजी, हे रोज बाबाला 2 टाइम जेवायला द्यायचं. महाराज बाबा म्हटले, ज्ञानोबरायांनी अर्ध्याच ओळीमध्ये जाग केलं, माझ्या पोटाची अन्नाची व्यवस्था झाली. दुसरा दिवस राजा, हे सगळं लक्षात ठेवा. हा दृष्टांत मज निरंतर जागविती यासाठी गोड दृष्टांत आहे. दुसरा दिवस राजा घोडे घ्यायला निघाला. बाबा घोडे घ्यायला चाललोय, चालतं का माझ्या बरोबर? बसून काय करणार, येतो. गेले महाराज, रथात बसून नेलं. राजा म्हणला बसा, मी घोडे बघून आलो. घोड्याच्या बाजारात गेला राजा, घोडे बघितले. 2 घोडे सारखे होते, वजन सारखे होते, कलर सारखे होते, दिसायला सारखे होते. दोघांचे डोळे, कान, नाक, शेपटी सगळं सगळं सारखं. दोन्ही घोडे आवडले, कलर सारखे होते दोघांचे. बाबा त्या घोड्यावाल्याला विचारलं, आधी कितीला दिले? एका घोड्याची किंमत 1 लाख रुपये. 2 घोडे 2 लाखाला येते. राजाला घोडे आवडले, राजाला घोडे आवडले महाराज. आणि राजा बाबांकडे आला, बाबा 2 घोडे मला आवडले, एका घोड्याची किंमत 1 लाख आहे बाबा. 2 घोडे घ्यायला गेले तर 2 लाख रुपये लागतील, घेऊ का? बाबा म्हणले आधी मला तपासून घेऊ दे. हा बाबा वजन सारखे दोघांचे, कलर सारखे दोघांचे, उंच्यासारखे दोघांचे. अहो काहीच नाही, एक घोडा लपवावा, दुसरा दाखवावा. आवडले मला, एकाची किंमत 1 लाख आहे, दोघांची घेऊ का? बाबा म्हटले मला तपासून घेऊ दे. त्या आंधळे बाबांना जवळ नेलं. म्हणजे घोडे कुठे? एक उजव्या हाताला आहे तुमचे, एक डाव्या हाताला आहे. बाबांनी उजव्या हाताला घोडा होता ना, त्याच्या पाठीवर थाप मारली. थाप मारायच्या आधी घोड्यानी टंदिशी उडी मारली, घोडं बाजूला झालं. राजा दुसरं कुठे? बाबा डाव्या हाताला आहे. बाबांनी थाप मारली, घोडं 1 नाही 2 नाही. पुन्हा 1 मारली, घोडं 1 नाही 2 नाही. राजा एखादी छमटी घे रे, तुकोबरांच्या भाषेत एखादी फोकी घे. छमटी घेतली आणि त्या घोड्याला 7-8 छमट्या मारल्या. कुणी? आंधळे बाबांनी. हे राजाला सांगितलं, राजा तो पहिला जो होता ना उडी मारली, तो एकच घोडा घे, हा घेऊ नको. हा एकच घे. म्हणजे आपण सारखे सारखे असले तरी हा एक घे, हा घेऊ नको. म्हणजे का बरं? म्हणजे हा रथाच्या कामाचा आहे, हा काही कामाचा नाही. हा बसला का बसला, हा जागचा हलणार नाही. एवढ्या फोक्या आणल्या, हा का घोडा आहे का? हा तट्टू आहे, तट्टू. याला तुकोबरायचं काम. राजाने एकच घोडा घेतला, पण महाराज 1 लाख रुपये देऊन एक घोडा घेतला. पण जो घोड्याचा व्यापारी होता, जो घोड्याचा मालक होता, व्यापार करायचा, तो म्हटला हा घाट्याचा धंदा आहे. या राजाला डोळे असून घोड्यातला फरक कळाला नाही, याला डोळे नसून कळाला. राजाला सांगितलं घोडा भले फुकटणे, पण याला घोड्याचा व्यवहार कसा कळाला मला एवढं विचार दे. म्हणजे बाबा तुमच्या राजाला दोन्ही डोळे चांगले दिले देवानी, तरी घोड्याचा व्यापार का, घोड्यातला बदल कळाला नाही, तुम्हाला कसं कळाला? म्हटले बाबा इथं या घोड्याच्या व्यापाराच्या ठिकाणी मला माझ्या संतांनी जाग केलं. मज निरंतर जागविती. म्हणजे कसं काय? आमच्या संतांनी लिहून ठेवलं, तेजा ऐशारथी तट्टू फोकावरी येती. तेजी घोडा रथाच्या कामाचा आहे आणि तट्टू घोडा फुका मारल्या तरी जागच्या हालत नाही. राजाने 1 लाख रुपये दिले, घोडा घेऊन आला. राजात गेला, अरे आंधळे बाबामुळे आज मला 1 लाखाचा फायदा झाला. हे काम करा, आंधळे बाबाच्या जेवणामध्ये 2 चमचे तूप वाढवा. फायदा किती? 1 लाख. वाढवलं काय? राजा म्हणला याला का अजून टक्केवारीचा अंदाज नाही का, काय नाही काय, जाऊ द्या म्हटलं. पुन्हा दुसरा दिवस, बाबा हिरे घ्यायला चाललो. गेले हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे, राजाला आंधळ्याला घेऊन गेले. 4 हिरे ठेवले. बाबा 4 हिरे, दिसायला सारखे, वजन सारखे, एकदम काहीच बदल नाही, घेऊ का? राजा हिरे खरे का खोटे बघ. कसं काय का खरे खोटे बघायचे? हिरा घे राजा, आयरणीवरती ठेव, वरून गणाने घाव घाल. हिरा जर खरा असेल तर त्याला काहीच होणार नाही, आणि हिरा डुप्लिकेट असेल तर त्याचा भुगा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तेच केलं. 2 हिऱ्यांचा भुगा झाला, 2 मात्र वाचले. म्हणले बाबा वाचले बरं का 2. एका हिऱ्याची किंमत 1 लाख रुपये होती बाबा, 4 हिऱ्यांची 4 लाख रुपये झाली असती, पण तुमच्यामुळे माझे पैसे 2 लाख रुपये वाचले. पण बाबा हा हिऱ्याचा व्यापार तुम्हाला कसा कळाला? त्यावेळेला बाबांनी सांगितलं, हे बाबा इथं देखील मज निरंतर
जागविती. हिऱ्याच्या व्यापाराच्या ठिकाणी संतांनी जाग केलं. कसं जाग केलं? हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोच मोल पावे खरा, आणि करणीचा होय चुरा. राजाला सांगितलं ओरिजिनल हिरा असेल तो एक तर ऐरणीत जाईल, नाही तर घनात जाईल, नाही तर उडून जाईल, पण तो फुटणार नाही. आणि डुप्लिकेट हिरा फुटल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणाले एवढ्या महागा मोलाचा हिरा आहे, तो जर त्या ऐरणीत गेला तो काढायचा कसा? त्यालाही जागच केलंय संतांनी. हिरा हिरकणी काढी आतोनी ऐरणी. तो ऐरणीत गेलेला हिरा काढायचा कसा? ती काय आयरन कापायची नाही, फक्त त्या हिऱ्याला काय दाखवायची? हिरकणी. काच कापायला वापरतात ती काय दाखवायची? हिरकणी. तुम्ही म्हणाल का हो ते हिऱ्याला हिरकणी दाखवलं, तो हिरा ऐरणीतून बाहेर येईल? हिरकणी पाहिल्या हो, मागच्या दाराचा हिरा पुढच्या दाराला येतो, तुम्ही ऐरणीतलं सांगायला लागले का? हिरकणीची ताकद तुम्हाला चांगली माहिती नव्हती. कसं काय बोलता तुम्ही? हिरा हिरकणी काडी ऐरणी आतून 2 लाखाचा फायदा झाला. राज्यात गेले आंधळे बाबामुळे 2 लाखाचा फायदा झालाय. आंधळे बाबाच्या जेवणात रोज ग्लासभर दूध वाढवा. भावाने अरे फायदा कितीचा, दूध कितीचं, पण जाऊ द्या. पुन्हा तिसऱ्या दिवशी मोहरा घेण्यासाठी निघाले. बाबा मोहरा घ्यायला गेले, मोहरेच्या व्यापाऱ्याकडे गेले. कितीला आहे मोहरा? एका मोहरेची किंमत 5 लाख रुपये. बाबा मोहरीची किंमत 5 लाख आहे, घेऊ का? खरी का खोटी कशी बघायची? मोहरा घे, त्या मोहऱ्यामध्ये दोरा घाल आणि खालून पेटव. मधला दोरा जर जळाला तो मोहरा खोटी आहे, आणि दोरा नाही जळाला तो मोहरा खरी आहे. तेच केलं, दोरा जळाला. बाबा वाचले बरं 5 लाख रुपये. पण बाबा तुम्हाला मोहरेचा व्यापार कसा काय कळाला? मज निरंतर जागविती. माझ्या नामदेव महाराजांनी सांगितलं, मोहरा तोची अंगे, सुतन जळे ज्याचे संगे. ज्याच्या संगतीमध्ये दोरा जळत नाही ती मोहरा खरी. आले राज्यात, आंधळे बाबामुळं 5 लाखाचा फायदा झालाय. एक काम करा, आंधळे बाबाच्या जेवणामध्ये 2 लाडू वाढवा. कशाचे? बुंदीचे. तुमची बुंदीची धुंदी उतरत नाही तोपर्यंत बुंदीचेच. काजू बदामाचे आलेच, बुंदी तर बुंदी. 2 लाडू वाढवा. कोणते? बुंदीचे. नाही जाऊ द्या, बुंदीचे आता नाही. आता बुंदी बुंदी फायनल झाली. असे काय घडी घडी महाराज कडे बुंदीची ठेवायची उतरायची, पुन्हा काजू असं नाच करायला सोपं परवडत काय? असं एवढ्या कमी वेळेमध्ये एवढ्या लांबून यायचं, पुन्हा हे भांडे पलटण ते भांडे, असं नाही. एकदा पदार्थ फायनल बदलायचं नाही महाराज. बघा द्या बुंदीचे लाडू महाराज. मी दुसरे सांगितले असते, पण बसेल बुंदीचे तर दुसरे काय सांगायचे महाराज? तसं काय नाही, कोणते बसवता येते लक्षात ठेवा. बघा 2 बुंदीचे लाडू वाढवा. राजाच्या मनामध्ये आलं, बाबाला माणसं ओळखता आले, बाबाला घोडे ओळखता आले, बाबाला हिरे ओळखता आले, बाबाला मोहरा ओळखता आले. ह्या बाबाला डोळे नसताना एवढं ओळखता येतं. मला याच्यावर संशय यायला लागलाय. म्हणजे बाबा माझं भविष्य सांगा. राजा तुझं भविष्य उज्ज्वल आहे. समाधान नाही वाटलेला. मग बाबा एक काम करा, माझा भूतकाळ सांगा. राजाला आंधळे बाबा म्हणे, राजा तुला एक विनंती करू का? एक तर 9ला 2-4 मिनिटं शिल्लक राहिली असते. तुला विनंती करतो, तू तुझा भूतकाळ विचार नको आणि मला सांगायला लावू नको. तुझा भूतकाळ तू विचार नाही आणि मी सांगू नये. नाही म्हटले सांगावं लागेल भूतकाळ. राजा ऐक रे. बरं माणसाला जे कर नको म्हणलं ते करायचं लय ना. एका भिंतीवरती समोर वाक्य लिहिलेलं होतं, कृपयावरती पाहू नका. तरी एकाने वरती पाहिलं तर वरती लिहिलं होतं, सांगू नये मूर्खपणा केलाच का? काय गरज होती पाहिजे? नाही म्हणले तर थांबून घ्या जावा. लोक नका कोण म्हणलं का लय नाद महाराज. विहिरी डुंकू नका, डुंकून पाहणार. हॉर्न वाजवू नका, वाजवून पाहणार. इथं थुंकू नका, थुंकून जाणार महाराज. आता का सगळं सांगितलं बसू तुम्हाला? ते राजाला सांगितलं तू तुझा भूतकाळ विचार. नाही बाबा सांगावं लागेल. राजा ऐक रे, सांगावं लागेल बाबा. राजा मी तुझा भूतकाळ सांगतो, पण तू मला आधी वचन दे. काय वचन पाहिजे बाबा? पहिलं वचन दे, तुझ्या मनाला वाईट वाटणार नाही. दुसरं वचन दे, तू मला मारणार नाही. तिसरं वचन दे, तू काही कमी करणार नाही पदार्थ जेवणात, कमी करणार नाही. आणि 4थं वचन दे, तुम्हाला राज्याच्या बाहेर काढून देणार नाही. किती वचन झाले? 4 वचन दे. पहिलं वचन दे, तुम्हाला मारणार नाही. दुसरं वचन दे, तुझ्या मनाला वाईट वाटणार नाही. तिसरं वचन दे, तू काही पदार्थ कमी करणार नाही. आणि 4थं वचन दे, राज्याच्या बाहेर काढणार नाही. मी तुझा भूतकाळ लगेच सांगतो. दिले वचन बाबा, दिलं वचन.
सांगा माझा भूतकाळ। ऐक राजा, आता मी तुम्हाला सांगतो, राजाला जो भूतकाळ सांगितला होता बाबांनी तो भूतकाळ मी तुम्हाला सांगतो, पण तुम्ही मला वचन द्या, तुम्ही मला मारणार नाही। मला भूतकाळ म्हणजे आता विचार करा, आंधळा बाबा जर आज सांगतो तर भूतकाळ काहीतरी कमी जास्त असू शकतो ना। त्यांनी सोडून घेतलं होतं, ते हुशार असून सोडून घेतं, तर माझ्यासारख्या बावळटाने बोली सोडूनच घेतली पाहिजे मला। मग मला सांगा, पहिलं वचन द्या तुम्ही मला मारणार नाही, दुसरं वचन द्या तुमच्या मनाला वाईट वाटणार नाही, तिसरं वचन द्या तुम्ही काही कमी करणार नाही, आणि चौथं वचन द्या तुम्ही का तुला लगेच आम्ही मंडपाच्या बाहेर काढणार नाही। हे 4 वचन दिले तर भूतकाळ सांगतो, नाही तर अशी आपली वेळ संपून गेलेली। काय करायचं, तुम्हाला जेवायचं नाही काही नाही ते सांगा आधी मग जा म्हणशी। ती कीर्तनवाल्यांचे दिलं ते पण नेमका काय भूतकाळ होतं ऐका, मी सांगतो। राजाला सांगितलं, राजा ऐक, सांगा बाबा भूतकाळ। राजा बोला ना बाबा, तू राजाचा नाहीये, मग तू आचार्याचा। असं कसं, तुला सांगितलं मारा मार्या चालणार नाही, मी तुला सांगितलं काय तू आचार्याचा विषय संपला, असं कसं, हे मला नको विचार, हे तू आईला जाऊन विचार। तुकोबारायांचं प्रमाणे मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा, आपण केलेलं पाप आपल्या मनाला माहितीये, आपला बापा आपल्या आईला माहितीये। राजा राग राग निघाला, गेला आई जवळ, आई हे आई, आई बोल ना बाळा, राज्यात आंधळा आणलाय मी, बर, आणि तो आंधळा मला म्हणतो तू राजाचा नाही आचार्याचा आहे, खरं आहे का? आई म्हणजे जाऊ दे बाळा, मी तुझ्यासाठी जीवन जाळीले। हो म्हणला, हे फक्त पुरुषोत्तम महाराजच चांगलं म्हणू शकता, दुसरं कोण नाही म्हणू शकत, ते सांगूच नको मी आचार्याचा आहे, हे कसं काय ते सांग। बाळा खाली बस, ऐक, मी आचार्याचा आहे, हो तू आचार्याचा, कसं काय, मी राजाचा नाही, अजिबात नाही, कसं काय आचार्याचा आहे, खाली बस। बसला राजा, हे बघ मला 8 मुलं झाले, आणि 8ची 8 मुलं जन्माला आले का मारायचे, जन्माला आले की मारायचे। राजाने सांगितलं 9वा मुलगा माझ्या गर्भात होता, माझ्या उदरात होता। राजाने सांगितलं 9वा मुलगा मेला का तुला फासावरती देणार, त्याच मिनिटाला फासावरती देणार। मग आई मला 9वं बाळ झालं रे, 9वा मुलगा झाला, आणि जन्माला आल्या आल्या मेला। माझी दाशी हुशार होती, तिला माहिती होतं या राज्याचा जो आचार्य होता त्याची बायको गर्भवती होती आणि तिला मुलगा झाला होता। माझी दाशी पटकन तिच्याकडे गेली, तिला सांगितले एक काम कर, तुझा मुलगा राजाच्या बायकोला दे आणि तिचा मेलेला तू घे, आणि तू नाही दिला तर तिला फासावरती चढवणार राजा। ती आचार्याची बायको देत नव्हती, तिला सांगितले वेडे तुझ्याकडे राहिला तर आचार्य होईल आणि राजाच्या बायकोकडे गेला तर राजा होईल। शेवटी आई आहे महाराज ती, तिला मुलाचं हित कळालं, तिने देऊन टाकलं। बाळा काय झालं माहिती का, त्या आचार्याच्या बायको पुढचं उचलून माझ्या पुढं आणून टाकलं, आणि राजाचं जे माझ्या पुढचं होतं ते उचलून आचार्याच्या पुढे ते मेलेलं नेऊन टाकलं। असा तू आचार्याचा, असं बरं आचार्याचा, तुमच्या मनात आला तसा नाही, मी आधी सांगितलं होतं पाप येता मनात आपल्या मनात। राजा म्हणला असं असं नाही, काही अडचण नाही, पण राजा अजून टेन्शन मध्ये आला, अख्ख्या राज्यात कुणालाच माहित नाही मी आचार्याचा आहे, याला तर जंगलातून आणलं, याला कसं काय कळालं मी आचार्याचं आहे, ते अजून महाराज तापलं ते गिराय तापलं ते। राजा म्हणला मग हा आचार्य हा आंधळा आचार्य तर नाही, राग राग जंगलात निघून गेला, डोळे फोडून घेतले। पुन्हा महाराज तुम्हाला बाबा आईने सांगितलं मी आचार्याचा आहे, मला मान्य झालं, पण बाबा संपूर्ण राज्यात कुणालाच माहित नाही मी आचार्याचा आहे, तुम्हाला कसं काय कळालं? म्हणजे आधी मला संतांनी जाग केलं होतं प्रमाणाने, आणि मी तुझ्या बाबतीत जागा झालो अनुमान प्रमाणाने। म्हणजे कसं काय, अंदाजाने कसं काय, म्हणजे मला सांग, तुम्हाला राज्यातून आणल्या माझ्या डोक्यावर वळकुटी होती, तू आधी माझी राहण्याची व्यवस्था करायला पाहिजे, तू कशाची केली, जेवणाची। मी म्हटलं नेमका राजाचा आहे का, पण बोललो नाही तुला। अरे दुसऱ्या दिवशी घोड्याच्या व्यापाराला गेलो, 1 लाखाचा फायदा केला। तू राजाचा असताना 3-1 ग्रॅमची अंगठी दिली असती, तू काय दिलं मला, 2 चमचे तूप। काय दिलं, 2 चमचे तूप। मला 30% संशय आला, हा का आचार्याचा आहे, पण मी बोललो नाही तुला। पुन्हा 3ऱ्या दिवशी गेलो हिऱ्याच्या व्यापाराला, फायदा किती केला तुझा, 2 लाखाचा। तू जर राजाचा असता
तू एखादं ब्रासलेट दिला असतं मला सोन्याचं, तू काय दिलं मला? दिलं काय? ग्लास भर दूध. मला 50% संशय आला हा का आचार्याचा आहे. पण जेव्हा 5 लाख रुपये मोहऱ्याच्या व्यापारात वाचवले आणि तू मला शेवट 2 बुंदीचे लाडू वाढले, मला अंदाज आला सगळे पदार्थ झाल्यावर गोडवाडीत हे 100% आचार्याचा झालं महाराज. हे असे बा मज निरंतर जागविती. संतांनी मला जाग केलं. कुठं जाग केलं? पहिल्यांदा संतांनी हिताच्या ठिकाणी जाग केलं, नंतर संतांनी आपल्याला प्रपंचामध्ये कशाचा व्यापार कसा करावा या ठिकाणी जाग केलं. मज निरंतर जागविती. मग महाराज त्या संतांना काहीतरी देऊन टाका. तुकोबराय सांगतात काय द्यावे त्याशी? व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. जीवय थोडला. इकडे माझ्याकडे काय वरती झाले 5 मिनिट? हा 3 झाले ना? नाही हो असे बाबा 9:15 वाजणाऱ्याचे आता ते. मला ते आवडत नाही. तर आपले कीर्तनकार मंडळी म्हणतात घेऊ का अजून 15 मिनिटं? मला नाही आवडत ते. ज्याला 2 तासात दिवे लावले नाही तो काय 15 मिनिटात उदबत्त्या पेटवायचा आहे? काय बोलायचं माणसाने वेळेच्या आतच बोलून घे जावा. पाऊस कोणता चांगला? येतो दन 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 2-1 तास पडतो निघून जातो. तो पाऊस कधी चांगला? नाही तर बाईनं खुरपे घेऊन बसावं आणि बुरबुर तिने घरी जाऊन बसावं, जातो उघडून पुन्हा. तो त्या पावसाला बाया शिव्या देतात, तशाच बोला देतात. काय बोलायचं बोनी? 1 तासात ही लहान लहान लेकरं भुका लागल्या असतील. याता माता मावल्याला उपवास बिचारायला लय उपवास कडक आहे त्यांची. सकाळी महाराज सकाळपासून काही खात नाही. सकाळी उठल्या का म्हणजे मला सांगायची काही गरज नाही. तुम्हाला सगळा अंदाज येऊन गेला महाराज आहे का नाही? बाजारात चांगले बघा काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. काय करता संत? सहज बोलतात, हिताचं बोलतात. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. सहज बोलता पण आपल्या हिताचं बोलतात. मी 1 चरणावरती जरी बोललो ना, पण 1 चरण तुम्हाला रुचेल पचेल आणि तुमच्या आठवणीत राहील असं बोललो. आता सर्वांनी वरती हात करा. अगदी 1 मिनिट करा. आई साहेब सर्वांनी फोटो आले माझे 7-8 फोटो चांगले घ्या हो. नॅचरल घ्या, जसे येतील तसे. असे लक्ष नसताना करा. हात वरती करा आई साहेब. आणि आपल्याला सर्वांना टाळी वाजून भजन करायचं. करा अशा हात थांबा ना. हे असे वाजव म्हणजे का लगेच भुईमुगाच्या शेंगा पाखडल्यासारखे चालू झाले. कधीतरी तालात भजन करा. हा करा सरळ. हा करा. आता माझ्यासारखे हात असे केले का? हा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय श्री राम जय श्री जय जय विठोबा जय श्री जय श्री राम जय श्री राम जय श्री राम विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय कुमार जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमार जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी हरि जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय कुमारी जय विठोबार कुमार कुमार कुमारी कुमार 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 कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमारी कुमार कुमार
वास देणवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. ते संत कसं सांभाळतात, जसं एखादी गाय चरायला शेतात रानात गेली तरी तिचं लक्ष कोणाकडे असतं, तिच्या वासराकडे. तसं संत आळंदीला राहिले काय, देऊला राहिले काय, पंढरपूरला राहिले काय, ते डोकीला राहिले काय, भगवान गडावरती राहिले काय, गहिनीनाथ गडावरती राहिले काय, संत त्र्यंबकला राहिले काय, पैठणला राहिले काय, पण संत लक्ष कोणाकडे देतात, आपल्या जीवाकडे. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासी भावे उतराई आणि ठेविता हा पायी जीव थोडा. या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्याकडे आजच्या कीर्तन सेवेचं दातृत्व आहे ते आदरणीय श्री हरिभक्तीपरायण सुरेश किसन गीते यांचे कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. तथा ज्यांच्याकडे आजचं अन्नदान आहे ते श्री लहानू बाबूराव सानप तथा श्री सयाजी बबन डोंगरे आणि श्री निवृत्ती रबाजी गीते यांचे कोटी कोटी धन्यवाद. येथं एक शीत दिदलिया अन्न आणि कोटी कुळाचे होय उद्धरण, त्यांचे देखील कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. अतिशय गोड मंदिर आईसाहेबांचं वरती बांधलेलं आहे बघा. तिकडं जाताना जर बघितलं तर इथून तिथून खांब लागलेले आहे आणि त्या खांबावरती प्रकाश पडलेला आहे का नाही. एक गोड गीत आहे बघा, आमचे नवनाथ महाराज एक गोड गातात ते. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी आवाजीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या भवन मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी वटमाईचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी वटमाईचा. निपणाचा जिहाक तुटला अंतरंग आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी वटमाईचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी वटमाईचा. मी पदाचा सवाल सुटला या कहाणीचा. हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. भवानीचा माळक वडाची घातली म्हणजे मी आज दिवसभरामध्ये सहज ऐकलं ते. आता हे मी सिजनेबल गाणे ऐकत असतो, सहज ऐकलं. अजय अतुलने गोड गायलेले ते मला. माळ कवड्याची घातली ग, पुढं काहीतरी आहे अजून. हा आग डोळ्यात ओतली ग, कुंकवाचा भरवणी मळवट. पुन्हा ते दिव्याचं काहीतरी त्याचं सांगितलं. इतकं गोड गीत आहे, गोड ऐकत म्हणजे अभंगही ऐकत जा, कधी कधी हे ऐकत जात आहे का नाही. पण अतिशय गोड गायलं, त्यांना धन्यवाद देतो. मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित, तुमचे कोटी कोटी आभार. पितृवर्गाचे धन्यवाद, आभार व्यक्त करतो. पिंगळा तुम्ही म्हणायला लावताय, पण सगळे पुढचे पिंगळ्यावालीचे अतिशय गोड म्हणतील ते, काही काळजी करायचं कारण नाही. आमचे श्रावण महाराज गोड पिंगळा गातात महाराज, आहे त्यांची कीर्तन. मला जे हरिबाब मी म्हणू का, बरं म्हणतो. मला जे हरिबाबांनी ते म्हणले नाही तुमची तारीख पुढंच पाहिजे होती, पुढंच पाहिजे होती, तुम्ही लय मागे घेतली, पुढंच पाहिजे होती. आता माझ्या पुढच्या आधीच गेल्या होत्या. मी काल्याला हो बोललो होतो, पण काय ते ॲडजस्ट म्हणजे आमच्या परममित्र पुरुषोत्तम दादांनी घेतल्यामुळं काही अडचण नाही. मला मी असाल तसं खुश असतो मी. ते म्हणले नाही पण पुढं असल्या म्हणजे तसं काही नाही, सचिनला ओपनिंगला पाठवा नाही तर शेवट पाठवा, तर त्याची बॅटिंग करतच असतो महाराज. तसं आपलं जे आपल्या वाट्याला आलं ते आपण करणार. अगदी 1 मिनिटामध्ये पिंगळा ज्ञानेश्वर माऊलींचे विठ्ठल सगळं संगच करतो. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल
जाईल हे जरी सरच्या सेवची बाळ काळ बांधून नेईल सरच्या सेवची बाळ सरच्या सेवची बाळ काळ बांधून नेईल सरच्या सेवची बाळ एका जनार्दनी आमचं काय वाजाईल एका जनार्दनी आमचं काय वाजाईल आमचं काय वाजाईल पिंगळा 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 मारवाडी बोल बोलत देखा पिंगळा मारवाडी बोल बोलत देखा पिंगळा मारवाडी पिंगळा मारवाडी बोल बोलत देखा पिंगळा मारवाडी बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा हो पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवगा 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 दांगड लिंगा ग 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 अवगा दांगड लिंगा मल्हारीची वणकंडोबाची वारी वारी मल्हारीची वणकंडोबाची वारी अहम वाग्या सोहम वाग्या अहम वागा सोम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजने लागा देव करा करवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी मल्हारीची वारी दाताचं दातवण घ्या ग कुणी दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळमणी कुंकू घ्या कुणी काळमणी कुंकू घ्या कुणी काळमणी कुंकू घ्या कुणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोली रे करो देवा तुडे उत्तर करा क्षमा राज महाराज अधिकार करा क्षमा राज महाराज म्हणे ज्ञानेश्वराला कामाया करा 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 क्षमा पराग महाराज ज्ञानदेव या वटमदेवी मातेच्या डोंगराच्या पायथ्याशी अतिशय अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्या सोनोशी गावचं ग्रामदैवत तसेच महाराज खुर्ची बसा पंचकृषीचं श्रद्धास्थान आराध्य दैवत आपली वटमदेवी माता आणि या वटमदेवी मातेचा सुरू असलेला नवरात्र उत्सव या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं सुरू असलेला कीर्तन सोहळा या कीर्तन सोहळ्याचा आजचा दुसरा दिवस आणि आजच्या या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परमेश्वर महाराज उगलमुगले नांदगावकर महाराजांचं कीर्तन मी मागच्या वर्षी महाराज तुमचं याला बिरेवाडीला कीर्तन होतं
त्यावेळेस ऐकलं होतं मी नवनाथ महाराजांना आणि आमच्या जयारी बाबांना सांगितलं की महाराजांना पुढच्या वर्षी आपल्याकडे नक्की बोलवायचं. आणि महाराज पुढच्या वर्षीची आता मामा सोपान मामा यांची पुढच्या वर्षीची तारीख आताच बुक करा, कारण यांची मिळणार नाही असं वाटतंय आता. खूप सुंदर महाराजांचं कीर्तन या ठिकाणी आज झालं. विनोदाचार्य, खऱ्या अर्थानं महाराजांचं विनोदाचार्य म्हणून महाराजांची ओळख आहे. आणि आपण बघितलं महाराजांचं विनोद, महाराजांचं कीर्तन, खऱ्या अर्थानं या कीर्तनातून काहीतरी घेण्यासारखं महाराजांचं कीर्तन या ठिकाणी झालं. मी प्रथमतः या ठिकाणी महाराजांचे जमलेल्या सर्वांच्याच वतीनं तसेच वटमादेवी सप्ताह कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो, स्वागत करतो. आजच्या या कीर्तन सेवेचं सेवादान या गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री सुरेश किसन गीते यांनी आजचं हे सेवादान घेतलं. खऱ्या अर्थानं सुरेशराव म्हणजे हे जे कुटुंब आहे यांची जमीन पाटाखाली जरी असली तर त्या पाटाला पाणी नाही, परंतु आपण राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजार जी गावं म्हणतो, खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जर गेलं तर तशा प्रकारची स्थिती आपल्याला यांची या कुटुंबाची दिसते. खूप सुंदर असं हे कुटुंब, दान धर्म आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग घेणारे हे कुटुंब. या कुटुंबातील आमचे सुरेश किसन गीते यांचं आजचे सेवादान, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच आजचे जे अन्नदाते आहेत ते आमचे लहानू बाबूराव सानप, सयाजी बबन डोंगरे व निवृत्ती राबाजी गीते यांचं या ठिकाणी आजचं अन्नदान होतं. त्यांचे मी या ठिकाणी कमिटीच्या वतीनं आभार मानतो, स्वागत करतो. उद्याचा जो कार्यक्रम राहील तो आपल्या सर्वांच्या परिचित हरिभक्तपरायण महंत राधाताई सानप यांचं दरवर्षी आपल्याकडे कीर्तन होत असतं. त्यांचं उद्याचं या ठिकाणी कीर्तन सेवा राहील. आणि उद्याचं कीर्तन सेवादान जे आहे ते श्री सोमनाथराव गीते यांचं या ठिकाणी राहील. आणि उद्याचं जे ते श्री साहेबराव गोविंद गीते, सविता शांताराम आव्हाड माळवाडी, साहेबराव मामांची मुलगी, आणि श्री सकाराम पुंजा सानप यांचं या ठिकाणी उद्याचं सेवादान राहील. मी सर्वांना विनंती करतो की ज्यांचं सेवादान राहील, आजही असंच झालं, सयाजी थोडासा मागे बसला होता, की श्री वसंतराव निवृत्ती सानप यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर महाराजांना या ठिकाणी ट्रॉफी देऊन सत्कार करत आहे. फोटो घ्या, फोटो. यानंतर सर्वांना एक विनंती करतो की आपलं कीर्तन सेवेचा कार्यक्रम होत असतो तो एका युट्यूब चॅनलवरती, म्हणजे 2 युट्यूब चॅनल आहेत, एक माझा कीर्तनकार आणि दुसरा हरिनामाचा गजर. या दोन्ही चॅनलवरती आपले आजचे कार्यक्रम दुसऱ्या दिवशी दाखवले जातात. सर्वांनी माझा कीर्तनकार आणि हरिनामाचा गजर हे दोन्ही चॅनल, एक आहे आपले मित्र मागच्या वर्षी त्यांनी खूप सुंदर असं या ठिकाणी आपल्या सर्वांना युट्यूबवरती सगळे कीर्तन टाकली होती.